तर ठाण्यातली दृश्य आपण पाहिली। आता थेट जाऊयात आपण पुण्यामध्ये। तिथे खडकवासला धरणातून 29,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। त्यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेलाय। अनेक वाहनं देखील या पाण्यात बुडाली आहेत। इथला रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। पाणी ओसरेपर्यंत नागरिकांनी नदीपात्रातील रस्त्याचा वापर करू नये असं आवाहन वाहतूक शाखेनं केलंय। धरण पाणलोट क्षेत्रात अद्यापही संततधार सुरूच आहे। पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेल्याचं आपण दृश्यांमधून पाहतोय आणि त्यामुळे अनेक वाहनं या पुराच्या पाण्यात बुडालेली आहेत। गेल्या 4 दिवसांपासून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे अनेक भागांमध्ये पुण्यातील अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी साचल्याचं पाहायला मिळते। धरणातून तो पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। तर आपण पाहतोय पुण्यातली ही दृश्य आहेत। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आपण पाहतोय खडकवासला धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। त्याचाच परिणाम आपण पाहतोय। पुण्यातील भिडे पूल आता पाण्याखाली गेलेला आहे। पुण्यातील विविध ठिकाणांमध्ये पावसाचं हे पाणी साचलेलं आहे। अनेक वाहनं यामध्ये बुडाली आहेत। वाहनधारकांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। तर पाणी जोपर्यंत ओसरत नाहीये तोपर्यंत नागरिकांनी नदीपात्रातील रस्त्यांचा वापर करू नये असं आवाहन देखील आता प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। सध्या पुण्यामध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत। गेल्या 2 दिवसांपासून आपण पाहतोय पुण्यात बऱ्याच ठिकाणी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हे पाणी जे आहे ते साचल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि त्याच परिसरातील अनेक जी वाहनं होती ती देखील आता बुडाल्याचं आपण दृश्यांमधून पाहतोय।